दही, संस्कृतमध्ये दधी, तर दह्याचं सेवन कोणी, कधी, कसं आणि कसं करू नये. दही हे आंबट रसाचं आहे, आम्ल विपाकी आहे, ग्राही आहे. दह्याचे गुणधर्म आयुर्वेदशास्त्रांनी काय सांगितले ते बघूयात आपण. अम्लपाकम रसम ग्राही गुरु उष्ण, गुरु पचायला जड आहे, उष्ण आहे, वातनाशक, ज्यांचे सतत सांध्यांचा ज्यांना त्रास होतो, छोटे सांधे दुखतात आहे, मोठे सांधे दुखतात आहे, संधिवाताचा त्रास आहे, अशा लोकांसाठी दही हे उपयोगी आहे. मेद वाढवणार आहे, ओबेसिटी वाढवणार आहे, शुक्र वाढवणार आहे, शरीरातलं बल वाढवणार आहे, बल ताकद वाढवणार आहे, कफ वाढवणार आहे, पित्त वाढवणार आहे, रक्त वाढवणार आहे. एक लक्षात घ्या, दही बघा काय काय, आणि सूज वाढवणारं पण आहे. एक लक्षात घ्या, ज्यांना सतत सूज येते, ज्यांना डीप वेन थ्रोम्बोसिसचा त्रास आहे, चेहऱ्यावरती सूज येते, पायावरती सूज येते, अंगावरती सूज येते, अशा लोकांनी शक्यतो दही खाऊ नका. दह्याचा उपयोग कोणकोणत्या आजारात होतो तर एक लक्षात घ्या, ज्यांना हिवताप आलेला आहे, विषम ज्वर आहे, थंडी वाजून ताप येतो आहे, अशा लोकांनी दह्याचं सेवन करायचं आहे. ज्यांना सतत सर्दी होते त्यांनी दह्याचं सेवन करायचं आहे. आणि ज्यांना अरुची, काही खायची इच्छा होत नाही आहे, अन्न समोर आल्यानंतर ते खाऊशीच वाटत नाही आहे, अशा लोकांनी दह्याचं सेवन करायचं आहे. पण दही खात असताना काही नियम आयुर्वेदशास्त्रांनी सांगितलेत की दही हे शक्यतो सकाळी खायचं आहे, रात्री दही खाऊ नका. दही गरम करून खायचं नाही आहे. दही हे ज्या ऋतूमध्ये गरमी असते, जसं वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू, म्हणजे फेब्रुवारी मार्चचा महिना, एप्रिल मेचा महिना आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात शक्यतो दही आठवड्यातनं एखाद दिवस खावा, रोज खाऊ नका, सतत दही खाऊ नये. दही गरम करून खायचं नाही आहे, विरजलेलं, पूर्ण विरजलेलं दही खायचं आहे, पूर्ण तयार झालेलं दही खायचं आहे. जर तुम्ही अर्ध विरजलेलं दही खाल्लं, ज्याचं व्यवस्थित त्याचा परिपाक झालेला नाही आहे, पूर्ण दह्यामध्ये रूपांतर झालेलं नाही आहे, असं दही रोज सतत सेवन करत असाल तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना सतत ताप येतो, ज्वर, रक्तपित्त, संडास वाटे, नाकावाटे रक्त पडणं, घोळण्यातनं सतत घोळणा फुटणं, त्याचबरोबर चक्कर येणं, हे अति दही खाल्ल्यामुळे किंवा अर्धवट विरजलेलं दही खाल्ल्यामुळे होणारा आजार आहे. नागिन होणं, भ्रम, चक्कर येणं. एक लक्षात घ्या, दही खात असताना नेहमी आवळ्याचं चूर्ण, कांद्याची फोड किंवा तूप किंवा कुठला तरी एखादा यातला पदार्थ, हिरव्या मुगाचं वरण मिक्स करून दही खावा, नुसतं दही खाऊ नका. तर दही कसं खायचं आहे समजलं आहे का?